गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। आज आहे शनिवार। आपण आज आलो रानात अशासाठी आलो होतो की काल पण आपण पाणी लावलं होतं ऊसांवरती। तर हे जे आपले इनामातले जे दोन तुकडे हे आणि एक खालचं तुकडं, काल्याच्यावर दिवसभर पाणी चालू होतं तर झालंय भिजवून। आता आपण शेरखेळ्यावरती मोटर चालू केली। काय परत आजपासून आपल्या गावची यात्रा आहे मित्रांनो, भैरवनाथाची यात्रा आहे। तर यात्रेला सर्वांनी या, सर्वांना आमंत्रण आहे। तर त्याच्यामुळे उद्या आपल्याला आज काल देवाची लग्न झाली, आज मुख्य उत्सव आहे यात्रेचा। आज रात्री छबिना वगैरे निघणार आहे आणि मग उद्या कुस्त्या, तमाशा, बाकीचे सगळे कार्यक्रम आहेत। असे 4 दिवस यात्रा असती। देवाच्या हळदी, लग्न, छबिना आणि कुस्त्या, असं 4 दिवसाचा प्रोग्राम आहे। आज 3रा दिवस आहे एकंदरीत। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला उद्या काय पाहुणे रावळी येणार आणि मग आपल्याला काय जमणार नाही भिजवायला, म्हणून गाण्यावरती पण काल पाणी चालू होतं। रात्रपाळीला गुरुवारीच बुधवारी आपण रात्रपाळीला पाणी सोडलं होतं गाण्यात आणि मस्त गरगरीत भिजलं होतं। गुरुवारी काय परत लाईट आली नाही रात्रपाळीला, कारण शुक्रवारी दिवस पाळी असती। मग काल परत तिकडं पाणी सोडलं होतं आणि आज मोटर बंद करायची राहिली, त्यामुळे मोटर परत चालूच आहे तिकडं। तर इथलं आपण नियोजन करून तिकडं गाण्यात पण जाऊ, बघू परत काय होईल, नाही तर सगळं डो होईल पाण्याचा। तर आता शेरखेळ्यात जाऊन बघू काय परिस्थिती आणि तसंच मग गाण्याकडे जाऊ। चला, शेरखेळ्यात चालू केलं मित्रांनो आपण। चाललंय पाणी, ॲडजस्ट केलंय सगळीकडे। आता असं चाललंय एकदम मस्तपैकी पाणी। काल पण चालू होतं 1-2 तास, होईल बहुतेक लवकर। ऊसाची ग्रोथ अशी आहे मित्रांनो। काय काळवटीची रानं नाही, तो माळाची रानं आहेत। माती तुम्ही बघू शकता कशी मुरमाड माती आहे सगळी, त्याच्यामुळे याला 4 दिवसालाच पाणी लागते। काळवटीची असल्या कसं 10-10, 15-15 दिवस दम धरतात वावर, आणि उत्पन्नाला पण त्याच्यामुळं कमी पडतात माळाचे असल्यामुळं। तर पण आहे बऱ्यापैकी, 1-2 पाऊस पडल्याशिवाय उचलायचे नाहीत ऊस। झाडच लयत वाढले तो, ही झाडं आपल्याला काढायच्यात आणि नेमकं आपले इथून खालून पाईपलाईन आहे, झाड एवढं वाढलंय ते पाईपलाईनचा कार्यक्रम करावं। एक दिवस JCB आणून झाडं सगळी काढून घ्यायची। इथं आपण माती टाकली होती विहिरीची, 2 वर्षापूर्वी सगळी झाडं काढली होती, परत वाढली झाडं। बघू 1-2 तासासाठी JCB आणून हे नियोजन करावंच लागेल मला। खाली बघून जाऊ आपण पाणी कुठपर्यंत पोचले नाही पोचले, त्याच्या हिशोबात गाण्याकडे जाऊ। गाण्यात पाणी सोडलं मित्रांनो, गवतच लय होतं। काल भिजवून झालंय, पण आपण परत थोडंसं सगळीकडे ॲडजस्ट करून सोडले पाणी। जाऊ द्या म्हणलं, परत एकदा गरगरीत भिजू द्या। थोडीशी उंदरं वगैरे लागले, थोडासा ओलावा जास्त राहिला ना, उंदरं यायचे नाहीत, म्हणून परत एकदा सोडलं पाणी। बारक्या तुकड्यावरती पण आहे आणि इकडं मोठ्या तुकड्यावर पण सोडले। इकडच्या 2 साऱ्या काय होतं, जरा कोपऱ्यात पाणी निघतं म्हणून बंद केलं, बाकी थोडं थोडं चाललंय सगळीकडं। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 साऱ्यांच्यावर लावले। बघू 2 वाजता सांगू कोणाला तरी बंधुराजांना खोलायला। झालंय पाणी, मोटर केली बंद मित्रांनो। झाला शेरखेळा, 10 वाजले। चला घरी जाऊ आता, आपल्याला जायचं थोडं फलटणला। ही गाडी ठेवायची आणि यमा गाडी घेऊन जायची, तिला जरा सर्व्हिसिंगला टाकायची।